सोन्याचे भाव गगनाला भिडलेत। हे मंदीचं संकट असंच मोठं होत राहिलं किंवा अमेरिका आणि चीन किंवा भारत हा संघर्ष वाढत गेला तर हे भाव असेच वाढत राहण्याची शक्यता आहे। पण हे सावट कमी झालं। या जगातल्या मोठ्या राष्ट्रातील वाद निवळला तर गुंतवणूकदार पुन्हा आपल्या सोन्यातल्या गुंतवणुकी डॉलरमध्ये किंवा मार्केटमध्ये आणतील। तेव्हा मात्र हे सोन्याचे भाव पुन्हा एकदा कोसळतील। मग ते लाखावर थांबतील का? 80,000वर सांगता येत नाही। आता हे जगावरचं जागतिक मंदीचं संकट कधी दूर होईल त्याची भविष्यवाणी कुणीच नाही करू शकत। मग प्रश्न हा पडतो की दिवाळीला सोनं खरेदी करावं की नाही। सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही सोनं सणानिमित्त खरेदी करणार असाल तर काही हरकत नाही, पण जर फक्त गुंतवणूक म्हणून पाहत असाल तर सध्या सोन्याचे भाव खूप खालीवर होतात। अशी परिस्थिती गुंतवणूक करताना सावधगिरी आवश्यक आहे। जितक्या वेगाने भाव वाढतो तितक्या वेगाने तो खाली येऊ शकतो। तरीही सोन्याला आपण नेहमी सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतो। हजारो वर्षांपासून ते महत्त्वाचं चलन राहिलंय। म्हणजेच ज्यांना आर्थिक सुरक्षा हवी आहे त्यांच्यासाठी सोन्यात गुंतवणूक ही एक विश्वसनीय आणि दीर्घकालीन पर्याय आहे, अगदी सध्या वाढलेल्या बाजारभावातही।